बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 6 बॉल आणि 13 रन. काय मॅचेस रंगलेत सफाळी प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मध्ये. पैसा वसूल मॅच. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ AR फायटर्स या टीम बरोबर 2 हात करेल. वॉट अ मॅच. 6 बॉल 13. सहा बॉल 13. चला फील्ड सेट करा लवकरात लवकर. कपास लायन्स टीम अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, अर्थातच फायनल मॅच. सहा बॉल 13. कपास लायन्स वर्सेस बच्चू बाबा 11. 25 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड रन रेट जो आपल्याला आता पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल मागे चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. धावा सेव्ह करतील का, कारण याच गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात. सुपर बॉलिंग आपण पाहिली होती. अंकित ठाकूरला पाहतायत. आदरणीय सन्माननीय सायली किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सोनावे गावातील उपसरपंच या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होईल. त्यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर किरण भोईसर वळतायत. या व्हाईट बॉल खूपच बाहेर होता. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल का. आदित्य एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. अंकित ठाकूर 6 बॉल 12 धावा सेव्ह करेल का. 6 बॉल 12. यावेळेला आदित्य किनीचा तडका पाहायला मिळतोय. झेल होईल का. यस रवींद्र मेहरच्या हातामध्ये मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. सुपर कॅच. फलंदाज बाद. आदित्य किनीला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. 5 बॉल आणि 12 रन. भरपूर उंचीवर बॉल निघून गेला होता. फटका तर चांगला होता, टेम्परामेंट चांगला होता, टायमिंग चांगला होता, परंतु बॉलने खूप उंची घेतली आणि तिथे टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. असं एका क्षणाला वाटलं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. रवींद्र मेहर सेफ हँड. अतिशय चांगला झेल टिपला गेला आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत त्याचं सेलिब्रेशन. 5 बॉल आणि 12 रन. सचिन घरत मॅन फ्रॉम पारगाव. पहिली मॅच मात्र बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी फळी होती आणि त्यामुळे आपण पाहतायत बच्चू बाबा 11 टीम कडून आता काहीतरी करावं लागेल, कारण पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. बरेच सामने मात्र आपल्या बाजूने झुकवलेत आपल्या करिअर मध्ये. तुमच्या थोडंसं बाहेर चिडला पिच केला होता. सिंगल तर मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 10 रन हे सामन्याचं समीकरण. पार्थ गावड पुढे सरसावले गेले होते. ऋषी पाटील थोडेसे निराश होत आहेत. होतं क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात. 4 बॉल आणि 10 रन. काय सामना अप्रतिम पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल का. फायनलचं तिकीट कोणता संघ मिळवेल याकडे लक्ष असणार आहे. 28 ला 4 बॉल आणि 10 रन. बच्चू बाबा 11 टीम साठी विजयासाठी. कपास लायन्स टीमचा अंकित ठाकूर भरवशाचा पॅकेज आहे. चांगला बॉल फिरवला. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. अगदी लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. सुपर बॉलिंग. सुपर. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला. सुपर. फिंगरचा चांगला वापर करतो. ऑफ कटर लेग कटर या दोन्ही गोष्टी मात्र या गोलंदाजाकडे आहे. संमिश्र युक्त गोलंदाजी, वैविध्यता. 3 बॉल 10. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून सॅक्रिफाईस विकेट करण्यासाठी भाग पाडलं. सुहान या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता.
सचिन गरत बॅक टू द डगआउट गॉन. चांगला बॉल यावेळेला फिरवला होता. स्विच हिटचा फटका मारण्याची तयारी दाखवली होती. अंकित ठाकूरकडे बॉल यावेळेला कलेक्ट केलं गेलं आणि इथून आता जो भगतला आपण पाहतायत मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने येत असताना 2 मॅचेस 1 रन काही प्रभावित केलेलं नाहीये. आता 2 बॉल आणि 10 एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. सुहान या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु भरवशाचं पॅकेज मी अंकित ठाकूरला का म्हटलं, कारण गेल्या मॅच मध्ये ज्यांनी गोलंदाजी केली होती वाखाणण्याजोगे. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला ऑन साइडला. आता मात्र थांबेल का बॉल की सरळ निघून जाईल षटकारासाठी. क्लास दाखवलाय नितेश पाटील यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता. टाकलिपचा वापर केला. ऑफस्टंपच्या बाहेरून मात्र पिकअप शॉट पाहायला मिळतोय. वा सुपर. आता 1 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 4 रन पाहायचे. सुहान भोईर पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्टान्सवर. अंकित ठाकूर समोर 07 नंबरची जर्सी परिधान करणारा सुहानच्या समोर. 1 बॉल 4. या वेळेला मात्र ऑन साइडला खेळलाय आणि काय फटका. आणि पाठीमागे पहा जो थवा होता तो मात्र अप्रतिम उडताना पाहायला मिळतोय. सुपर. क्या बात है. सेलिब्रेशन टाइम. फायनलचं तिकीट मिळून दिलंय. अंगाला शहारा येणारा हा मात्र सामना सुहान भोईरने आपल्या नावावर केला. सुहान सुहान सुहान. हार्ड लक ऋषी पाटील अँड ऑल टीम. टाळ्यांचा कडकडाट ऋषी पाटील सुद्धा करतोय. मी खुश आहे माझ्या संघाच्या कामगिरीवर, कारण अंतिम 4 मध्ये आम्ही सुद्धा आहोत, त्यामुळे कौतुकास्पद यावेळेला पाहायला मिळतं. अंकित ठाकूरने मात्र यावेळेला चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं होतं, परंतु हार्ड लक. चला लगेच चला दोन्ही टीम्स लगेच आपण एअर फायटर्स टीम निहिल की नाही लगेच संघाला बोलवा. 2 मिनिटे फक्त आपली लगेच जातील. पाहुण्यांना आपण लगेच मार्गस्थ करणार आहोत वेळीची दिरंगाई न करताना. आणि रोहिदास भगत साहेब आपल्या सुद्धा टीमला लगेच 11चे जे 15 खेळाडू आहेत लगेच आपण खेळपट्टीवर बोलवायचं आहे. जास्त वेळ न घेताना आपण लगेच टॉस करून फायनल मॅचला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट सुहान भोईर. बारा बॉल मध्ये 12 रन करून दिल्याने डबल हॅट्रिक घेत